ओडिसी हा एक भारतातील अत्यंत सुंदर असा क्लासिकल डान्स फॉर्म आहे आणि त्याची बेसिक शिकण्याकरता जवळजवळ 7-8 महिने किंवा वर्षभर त्याचं शिक्षण दिलं जातं. परंतु 5 दिवसामध्ये आपल्याला ओडिसी पद्धतीतून काय त्यांना देता येईल, शिकवता येईल याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली त्याचं थोडंसं बेसिक सांगून मग एक डायरेक्ट एक परफॉर्मन्स त्यांचा शिकवण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला आहे. ओडिसी नृत्यामध्ये शिल्पांवर आधारित जवळजवळ सर्वच मुद्रा ज्या आहेत त्या असतात. तर त्या ठिकाणी कुठल्याही क्लासिकल डान्स फॉर्मची जेव्हा सुरुवात आपण करतो किंवा त्याचा अभ्यास करतो त्यामध्ये भूमी प्रणाम करण्याची प्रथा आहे. सगळेजण आपल्या पद्धतीने करतात, परंतु जमिनीला किंवा भूमीला प्रणाम करून शास्त्रीय नृत्याचा अभ्यास करण्याची ही परंपरा आहे. त्याला जोपासून आपण भूमी प्रणामपासून आज सुरुवात करणार आहोत. रेडी 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 1. ओके. प्रत्येक शास्त्रीय नृत्याचे बॉडी लँग्वेज वेगवेगळ्या पद्धतीची आहे. त्याचं दुसरा अर्धांग, तिसरा त्रिभंग. मला वाटतं 6वीच्या पुस्तकामध्ये कुठेतरी त्रिभंग वगैरे हे सर्व शब्द आलेले आहेत आणि ह्या सर्व पद्धती देखील आलेल्या आहेत. त्यालाच मी पाहिलं त्या पुस्तकामध्ये. त्रिभंग म्हणजे शरीराचे जे 3 डिवायडेशन जर आपण केले तर खांद्याच्या वरचा भाग, खांद्यापासून कमरेपर्यंतचा भाग आणि कमरेपासून खालचा पायाचा भाग, अशा 3ही भागामध्ये एक एक बेंडिंग आहे, वाक आहे. मानेमध्ये एक वाक आहे, काखेमध्ये किंवा मधलेमध्ये एक वाक आहे आणि पायामध्ये खाली एक वाक केलेला आहे. सो इट्स नॉट त्रिभंग. 3 ठिकाणी बॉडीला बेंडिंग केलेलं आहे, दॅट इज त्रिभंग. त्यानंतर जी पोझिशन आहे चौ, छान माता क्लिअर आहे. दिस इज स्क्वेअर. आता याच्यामध्ये खूप छान अजून वागता आलं पाहिजे. काही लोकांचं त्याच्यामध्ये अजूनही परफेक्शन तर कठीण आहे, परंतु हा जो चौक ज्याला आपण म्हणतो हे स्क्वेअरमध्ये पूर्ण मुवमेंट आहे हाताची आणि पायाची वाकलेली. आणि दुसरा ओरिसाच्या जगन्नाथ टेम्पलला जे पुरीचं मंदिर आहे त्या पुरीच्या मंदिरामध्ये जगन्नाथच्या ज्या मूर्त्या आहेत 3ही स्टॅच्यूज त्याची पोझिशन अशा पद्धतीची आहे. सो इट इज 40 प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी 10 प्रकार मी त्यांना इथे शिकवलेले आहेत. 10 ते 11 प्रकार. रेडी. समभेद पदभेद. फर्स्ट समपद, सेकंड विपरीत मुखपद, वाका थोडस. कुंभपद, वाकून राहा, अजून वाकायचं आहे. धनुपद, महापद, एकपद, ललित, नुपुरपद, कुंजितपद, त्रस्यपद, रेखापद, समपद. तिथे अंगभेद. त्याच्यामध्ये अजूनही बरेचसे प्रकार आहेत. त्यानंतर शास्त्रीय नृत्य म्हटलं की त्यामध्ये मुद्राचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे आणि तुमच्या 6वीच्या आणि 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा मुद्रा दिलेल्या आहेत. ठीक आहे. सो त्यामध्ये 2 प्रकार आहेत, असंयुक्त हस्तमुद्रा आणि संयुक्त हस्तमुद्रा. असंयुक्त हस्तमुद्रा म्हणजे जेव्हा आपण पर्टिक्युलरली एका हाताने एकच मुद्रा तयार करतो त्याला म्हणतात असंयुक्त हस्तमुद्रा. आणि संयुक्त हस्तमुद्रामध्ये राईट आणि लेफ्ट एकत्र करून एक मुद्रा तयार होते. दोन्ही हातांनी एकत्र करून एक मुद्रा, त्याला म्हणतात संयुक्त हस्त
मुद्रा पताका त्रिपताका अर्धपताका कर्तरी मुखा मयूराख्य अर्धचंद्रश्च अरालः शुकतुण्डकः मुष्टिश्च शिखराख्यश्च कपित्थ्य कटकामुखः शुचि चंद्रकला पद्मकोश सर्पशिरस्तथा मृगशीर्ष सिंहमुख काकुरश्चाल पद्मकः चतुर भ्रमरश्चैव हंसास्य हंसपक्षः सदंश मुकुलश्चैव ताम्रचूड त्रिशूल. त्यानंतर संयुक्त हस्तमुद्रा राईट हँड लेफ्ट एकत्र करून दोन्ही हात फर्स्ट स्टार्ट. अंजलिश्च कपोतश्च कर्कटः स्वस्तिकस्तथा डोलाहस्त पुष्पकूट उत्सर्ग शिवलिंगः कटकावर्धनश्चैव कर्तरी स्वस्तिकस्तथा शकट शंख चक्रेत संपुट पाश कीलको मत्स्य कूर्म वराह गरुड नागवर्धक कटवा बेरुंड इत्यादी संख्येचा संयुक्त करा. तर असंयुक्त हस्त आणि संयुक्त हस्त हे नृत्यामध्ये कशा पद्धतीने यूज होतात त्याचं एक छोटंसं उदाहरण देखील तुम्हाला या नृत्यामध्ये पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आता पाहणार आहोत. पल्लवी म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या बीजापासून अंकुरित होऊन एखादी वेल किंवा एखादा वृक्ष तयार होतो तशाच पद्धतीने या नृत्याची रचना असते. यामध्ये विलंबित लय, मध्यलय आणि द्रुतलय अशा पद्धतीने त्या नृत्याची रचना असते. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. इथे आपण जी पल्लवी आपण सादर करणार आहोत ती आहे वसंत पल्लवी. आता तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी सध्या वसंत ऋतू सुरू आहे आणि वसंत ऋतूमध्ये काय होतं की झाडाची जी पानं आहेत ती गळून पडतात, ती वाळून किंवा कशा पद्धतीने ती गळून पडतात आणि त्या ठिकाणी नवीन पालवी निर्माण होते. तर तुमच्या आजूबाजूला सर्व झाडांची पानं गळून पडत आहेत है ना. काल परवा तुम्ही सगळी पानं जाळली इथे रविवारी. तशी ती झाडं पडतात, पानं पडतात. हे वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांची पानं पडून त्या ठिकाणी छोटे छोटे अंकुर निर्माण होतात आणि नवीन पालवी निर्माण होते. अशा पद्धतीचा अर्थ या श्लोकमध्ये आहे आणि त्या मुद्रेच्या माध्यमातून त्या अर्थाचं आपण अभिनय या ठिकाणी त्यामध्ये करतील आहे आणि याचा राग देखील बसंत राग आहे या पल्लवीचा. आपण पल्लवी सुरू करूया. रेडी. Manga